सायफळ तालुका माहूर जिल्हा नांदेड येथे यानंतर आयुष्यमान प्रकाश गायकवाड सरांनी उभं राहायचं आहे। आयुष्यमान डॉक्टर जनक मानकर सरांनी उभं राहायचं आहे। आयुष्यमान खंडारे सरांनी उभं राहायचं आहे। दयानंद भगत सरांनी, वाठवले सरांनी, पाटील सरांनी, गायकवाड सरांनी, पाहुण्यांनी उभं राहायचं आहे। इकडे तोंड करून पडद्यात थोरात सर आले, त्यांनी उभं राहायचं आहे। सगळ्यांनी पटापट पाहुण्यांनी उभं इकडून गायत्री हरकत नाही। भगत सरांनी उभं राहायचं, पटापटा लाईन उभं राहा। उन्नतीला इकडे यायचं आहे तर वृक्ष घेऊन, सगळे वृक्ष घेऊन इकडे यायचं। उन्नती ज्याचं त्याचे नाव घेणार आहे त्यांनी इकडून उभं राहायचं आहे। पहिलं नाव घेत आहे कुणाल कुलवडकर, शंकर मुनेश्वर, माणिक शेंडे, ज्ञानेश्वर शेंडे, रविराज कुनोडकर। पटापटा या, 1 मिनिट न घालवता। रंगवा कमलाबाई शंकर शेंडे, मनोज आठवले, मंदा श्रीराम शेंडे, अनिल बनसोड, प्रकाश शेंडे, यशवंत मुजवले, भास्कर पाटील, ऋषिकेश बनसोड, अनंता शेंडे, चेतन मुजवले, विशाल स्थूल याने त्वरित या सगळ्यांना पूर्ण पटापट सगळे पूर्ण। स्वागत करण्याची पद्धत सगळ्याच्या हातात पूर्ण घ्या। ज्याचे नाव घेतले दिले सगळ्याच्या हातात एक फुल लाईन कृपया करून राहा। आणि कोणी असो त्या सगळ्यांना लाईन सगळेजण उभं राहा आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा। सगळेजण प्रत्यक्ष एका सेकंदात सगळेजण जा लाईन मध्ये द्या सगळ्यांना फुलं। लाईन जशी आहे तशी द्या, सगळ्यांना माणसं पुरले पाहिजे। नाही एकालाच द्यायचं, लाईन ना एकालाच द्यायचं, दुसऱ्याला द्यायचं नाही। म्हणजे 15 मिनिटाचा कार्यक्रम 1 मिनिटात संपते। हा स्वागताचा कार्यक्रम आहे पाहुण्यांचा, गावातर्फे स्वागत। पाहुण्यांनी स्थानापन्न व्हावं। आर्याजीचं स्वागत करण्यासाठी मी लताबाई शेंडे, त्याच्यानंतर कमलाबाई शेंडे या दोघांना विनंती करतो आर्याजीचं गुच्छ देऊन स्वागत करावं, फुलं देऊन स्वागत करावं। अमोल पाटील स्थानापन्न व्हावं। अमृत पाटील वज्रा बौद्धाचार्य यांचं स्वागत मी स्वतः करतो। इकडे सर सर्वांना माझा स्नेहपूर्वक जय भीम। तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार वंदन। आज आपण इथे 10 दिवसाच्या शिबिरानिमित्त आलेलो आहोत। आम्ही घाटंजी तालुक्यातून आमचे 8 समता सैनिक दल आले, तसे आम्ही 17 जण झालेलो आहोत। इथं तुमच्या गावामध्ये 10 दिवसाचं शिबिर झालेलं आहे। याच्यातली एकही महिला इथं उठलेली नाही आहे आणि एक पण मुलगी उठली नाही, कारण तुमच्यामध्ये ताकद नाही। हे ताकद ह्या समता सैनिक दलामुळे आम्हाला आलेली आहे। समता सैनिक दल म्हणजे काय, नाही एवढी ताकद येते का 10 लोकांमध्ये आपण बोलू शकतो, सगळ्यांचं संरक्षण करू शकतो। सिद्धांत किंवा प्रकाश दादा तुम्ही 10 दिवसाचं शिबिर घेतलं ना, तुम्ही एकतरी महिलाचं प्रश्नाचं उत्तर दिलं का? इथं दिलं का सांगा ना। तुम्ही द्यायला पाहिजे होतं, इथं येऊन का तुमच्या मॅडमनी तुम्हाला काय शिकवलं आहे। आमच्या गावामध्ये 10 दिवसाचं शिबिर झालेलं आहे। आम्ही भरपूर काही शिकलेलो आहोत आणि जिथं जिथं कार्यक्रम आहे तिथं तिथं आमचं समता सैनिक दल जात असते। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते।
करतो. भोजन तयार आहे, काही काळजी करायची नाही. जेवणाचं सगळं तयार आहे, त्याच्यामुळे काही गडबड करू नका. मी पाहुणे मंडळीला विनंती करतो, केंद्रीय शिक्षिका पुष्पा शंभरकर ताईनं पुढे यायचं आहे. बरी द्या. मी मंदा श्रीराम शेंडे, त्यानंतर कमलाबाई शेंडे, त्यानंतर रूपा कल्याण शेंडे यांनी पुढे यायचं आहे. साडी घ्या, अष्टगंध घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यास प्रथम वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पूजनीय वंदनीय आर्या ज्यांनी 10 दिवस महिलांना प्रशिक्षण दिलं, धम्म प्रशिक्षण, अशा शंभरकर मॅडम, केंद्रीय शिक्षक तथा डॉक्टर प्राध्यापक उत्तमरावजी शेंडे सर, माझ्या सोबतच असलेले प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले या विभागातील नामवंत बालरोग तज्ञ डॉक्टर जनकजी मानकर सर, त्याचबरोबर या माहूर तालुक्याची भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी पाटील साहेब, तत्सोबतच याच तालुक्याचे भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष विजयजी भगत साहेब, नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारे आमचे मेहुणे दयानंदजी भगत आंजणखेड, तत्सोबतच संजयजी वाटोरे साहेब ॲडव्होकेट आहेत. आपल्या कोर्टाचं काम आटवून समाजाच्याही कामात ते नेहमीच अग्रेसर असतात. त्याचबरोबर संजयजी मानकर साहेब व या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावात. आपण ज्या देशात राहतो हा देश बहु धर्माचा आहे. या देशात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि बौद्ध एवढे धर्म आहेत. आणि या धर्मामध्ये प्रत्येकाचा एक एक धर्मग्रंथ आहे. जसे की हिंदूची रामगीता तुकडोजी महाराजांनी लिहिली, मुस्लिमाचा कुराण महम्मद पैगंबराने लिहिलं, शीखाचा गुरुग्रंथ गुरु गोविंद सिंगांनी लिहिला, त्यानंतर आपल्या ख्रिश्चनाचे बायबल हे येशू ख्रिस्तांनी लिहिलं. आणि आपल्या एवढ्या धर्माचा एक मुख्य धर्म म्हणजे बौद्ध धर्म, या धर्माचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म असा ग्रंथ आपल्यासाठी दिला. आणि त्या ग्रंथाचा सार घेऊन त्याच ग्रंथांच्या अनुषंगाने इथं भारतीय बौद्ध महासभेची स्थापना झाली आपल्या देशात. आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मग समता सैनिक दल, मग आपले धम्म शिबिर, अनेक प्रकारचे कार्यक्रम चालू आहे. आणि याची सुरुवात आमच्या माहूर तालुक्यात झाली. हे शंभरकर मॅडमचे मी आभार मानतो. त्यातच सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांना धम्म शिकवणं, शिबिर महिलांचे घेणं हे अति महत्वाचं आहे. कारण महिला पुढे आल्याशिवाय कुठलंही काम शेवटाला जात नाही. पुरुषांना वेळ नसतो. पुरुष कधी कामात, कधी व्यसनात, कधी राजकारणात, अनेक कामात गुंतलेले असतात. पण महिला मात्र की आपल्या खरंच धम्माप्रमाणे आपण वागलं पाहिजे, ह्या निश्चितच त्या हे धम्माला पुढे नेऊ शकतात. आता आपला धम्म मैत्रीपूर्ण धम्म आहे, मैत्री शिकवतो. आणि आता मी जेवढे धर्म सांगितले हे एका खेड्यामध्ये एवढे धर्म राहतात. आणि आपण आपल्या शेजारी घर असो किंवा गावात असो सर्वच धर्माचा आदर केला पाहिजे, सर्वच धर्मातील व्यक्तींना मान सन्मान दिला पाहिजे, हे शिकवण आपल्या धर्मात आहे. आणि महिलांना मी सांगतो की महिला जर समजा मैत्री भावना जर वागून जर आपल्या घरापासून जर सुरुवात केली तर खरंच आपलं घर, आपलं गाव, आपला देश सुधारण्यासाठी आणि धम्ममय, बौद्ध धम्ममय होण्यासाठी काही वेळ लागणार नाही. एक छोटंसं उदाहरण देतो. एका गावामध्ये प्रौढ शिक्षण वर्ग सुरू होता. प्रौढ शिक्षण वर्गामध्ये सरकार पैसे देत होता आणि एक शिक्षकाची नेमणूक केली होती. एका मुलाला शिकवण्यासाठी ठेवलं, शिक्षण चालू होतं. एक दिवस
बाहेरून एक अधिकारी आला की आपलं सरकार पैसे देत आहे त्याचा उपयोग होते की नाही, तर तेव्हा मग त्या प्रौढांचं जे काही शिक्षण चालू होतं त्याला भेट घेतल्यानंतर त्याला सांगितलं की मी वरून साहेब होऊन आलेलो आहो, मी तपासणार आहो की तुम्ही शिकत आहात की नाही, की हे आमच्या सरकारचे पैसे फुकट जाते का. तर तेव्हा एका महिलाला विचारलं, आजीबाई म्हणे तुम्ही आता इथे रोज शिकत आहात आणि तुमचं शिक्षण चालू आहे, तर मी तुम्हाला एक गणित सांगणार आहो म्हणे, त्याचं उत्तर तुम्ही द्या, म्हणजे तुम्ही शिकल्या की नाही हे मला कळलं म्हणे. तर तेव्हा सांगितलं की आजीबाई तुम्हाला चहा करायचा आहे, 2 चमच साखर तुम्ही आणि 2 चमच साखर तुमच्या सुनेनं जर पातेल्यामध्ये टाकलं तर चहा कसा होईल, किती चमच झाले. तर ते म्हातारी भडकली, म्हणजे माझं सुनेचं कसंच पटत नाही, तुम्ही तिचं नावच खाऊन घेतलं. तरी हे जे सांगायची गोष्ट म्हणजे की आपल्या घरामध्ये काय चालते. तर मग तिला दुसरा प्रश्न केला, ते शिकवणारा पोरगा म्हणे साहेब तसं नाही काय, 2 चमच तुम्ही साखर पातेल्यात टाकली आणि 2 चमच तुमच्या मुलीने टाकली तर किती चमच झाले. आत्ता होते म्हणे गोड, कारण माझी मुलगी फार सुंदर चहा करते म्हणे. म्हणजे सुनेचं नाव जमत नाही, मुलीचं नाव तेवढं जमते. म्हणजे ही जी सुरुवात जर घरापासून झाली तर नक्कीच या शिबिराचं सार्थक होईल. शेवटी सांगतो, वेळ मला 5 मिनिटाच्या वर दिलेला नाही. महाराष्ट्र शासनाची एक विभागीय समिती आहे, डेप्युटी कलेक्टर त्याचा अध्यक्ष आहे. त्या समितीचं नाव आहे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक समिती. तर ती समिती महाराष्ट्र शासनाची नियुक्त समिती आहे. त्या समितीचे दोन्ही डीएसपी हे सदस्य आहेत, त्या समितीचे दोन्ही तहसीलदार हे सदस्य आहेत आणि त्या समितीचा सदस्य सचिव हे बीडीओ आहे. आणि त्या समितीमध्ये किनवट आणि माहूरचे विभागीय समिती म्हणजे 2च लोकांची नियुक्ती झालेली आहे, एक प्रशांत ठमके किनवटमध्ये आणि प्रकाश गायकवाड माहूरमध्ये. आणि या महाराष्ट्र समितीने नियुक्ती केलेल्या आमच्या समितीचं काम काय आहे हे तुम्हाला माहिती व्हावं, की आपल्या समाजावर कुठेही सामाजिक आर्थिक शैक्षणिक जर अन्याय झाला तर ते आमच्याकडे प्रश्न मांडायचा. दर महिन्याला किनवटला गोकुंद्याच्या डिप्टी कलेक्टर ऑफिसमध्ये आमची मीटिंग भरते. तर हे अर्ज तुम्ही कुठे द्यायचा, तर तुम्ही अर्ज पंचायत समितीला द्यायचा किंवा माझ्याकडेही देऊ शकता, पण पंचायत समितीला बीडीओकडे अर्ज जाते, त्याची नोंद होते, म्हणजे ते काम तुमचं झालं की नाही त्याची परत तुम्हाला पावती किंवा तुम्हाला एक त्याचं उत्तर येते लेखी. त्यासाठी या समितीची तुम्हाला माहिती दिलेली आहे. अशा प्रकारचा जर अन्याय कुठेही झाला, उदाहरणार्थ तुमचा एखादा मुलगा हुशार आहे, त्याला डावलून एखाद्या वरिष्ठ पोराची नियुक्ती केली पैसे घेऊन किंवा कुठल्या आर्थिक बळ देऊन किंवा कुठला लग्गा लावून, तर त्या कामी आमची समिती आहे, त्याच्यावर खरंच अन्याय झाला का ते आम्ही पाहतो. त्यानंतर तुमची जागा तुमचं शेत कोणी बळकावलं तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्याकडे प्रश्न मांडू शकता. तर ही माहिती तुम्हाला असावं. नव्यानं समिती झालेली आहे आणि या प्रसंगी ही जी शिबिराची जे आज सांगताय त्या कामी आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो. जय भीम. विनंती करतो सगळ्यांनी 5-5 मिनिटच बोलावं असं जनक मानकर सर, डॉक्टर जनक मानकर सर म्हणते का बा कार्यक्रम लवकर लोक बसलेले आहे बऱ्याच वेळापासून, तर 5-7 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करा. ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्या उद्धारासाठी कार्य केलं त्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे भिकुनी आर्याजी, त्यांनी हा 10 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण दिलं, मार्गदर्शन केलं, त्या शंभरकर मॅडम. मी याही अगोदर वजरा या ठिकाणी रामनेर शिबिरासाठी गेलो होतो. त्या समारोपाच्या कार्यक्रमात उठून एक व्यक्ती उभा राहिला की जो त्या कार्यक्रमामध्ये श्रामनेर झाला होता. 10 दिवसाचं त्यानं प्रशिक्षण केलं होतं. मी काही जास्त बोलणार नाही तुमच्यासोबत, कारण ऐकण्याची बी एक मानसिकता असते. तुम्ही 10 दिवसापासून ऐकतच आहात. तर त्या व्यक्तीनं असं सांगितलं त्याचं मनोगत व्यक्त करताना की बाबा मी व्यसनी होतो, मी दारू पियायचो. माझा मुलगा मला म्हणाला की बाबा
तुम्ही जा त्या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये, नक्की तुमच्यात बदल होईल. हा विचार त्याच्या मुलाला सुचला. का सुचला असेल? कारण बाबासाहेबांना आम्हाला बौद्ध धर्म दिला आणि हे विचार तो व्यसनी जरी असला तरी तो मुलगा त्याला एखाद्या अधिकाऱ्याकडे उपचार करणाऱ्या डॉक्टरकडे घेऊन आला असता, मानसोपचार तज्ञाकडे घेऊन गेला असता. एवढंच नाही तर त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नेलं असतं. मी घरी गेल्यानंतर त्या गोष्टीचा विचार केला. आवर्जून या ठिकाणी वज्राचे लोक आले, त्यांनी कुठेही नेलं नाही. त्या मुलांनी असं सांगितलं की बाबा तुम्ही 10 दिवसाचं प्रशिक्षण करा, तुमचं व्यसन दूर होईल. त्या मुलाला समजलं की ही बौद्ध धर्माची ताकद आहे, की बुद्धाच्या विचारामध्ये एवढी ताकद आहे, या तत्वात एवढी ताकद आहे की प्रत्येक माणूस हा वाईट सवयीपासून दूर जातो. हे त्या माणसाच्या बोलण्यातून मला जाणवलं. मी घरी गेल्यानंतर त्या गोष्टीचा खूप विचार केला की खरोखरच त्या बापाला जरी समजलं नसेल पण त्याच्या मुलाला कळालं. आणि एक मुलगा आपल्या वडिलाला सांगतो की बाबा तुम्ही त्या श्रामनेर शिबिरात गेलं पाहिजे आणि ते प्रशिक्षण घ्या, तर त्या व्यक्तीने तिथे शपथ घेतली की मी या ठिकाणी जे शिकलो खरोखरच मी याच्या पुढे जाऊन मी कुठलंही व्यसन करणार नाही. ही विचार जर कुठं असेल तर बुद्ध तत्वज्ञानात आहे. आता या ठिकाणी खंत व्यक्त केली की तुम्ही कोणी समोर आले नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही समोर आलो म्हणजे आम्हाला समजलं. आता तुम्ही 10 दिवस या ठिकाणी मार्गदर्शन समजून घेतलं, बुद्ध तत्वज्ञान तुम्हाला सांगितलं. असं नाही की तुम्ही समोर आले म्हणजे तुम्हाला समजलं. तुम्हाला समजलेलं आहे पण तुम्ही व्यक्त करू शकले नाही, समोर येऊन सांगू शकले नाही. आता त्यांची नाराजी झाली की तुम्ही समोर जर येऊन सांगितलं असतं तर त्यांना वाटलं असतं की बा मी सांगितलं तर त्याचं सार्थक झालं किंवा समाजाला मी सांगितलेलं समजलं. पण असं नाही की ते व्यक्त करू शकले नाही, पण त्यांना समजलेलं आहे. सांगायची एवढीच गोष्ट अशी आहे की समाजामध्ये जे परिवर्तन घडून येत असते ते काही तुम्ही सांगल्यामुळे लगेच येत नाही. जगामध्ये ज्या काही क्रांत्या झाल्या, बाबासाहेबांनी जशी धम्मक्रांती केली, जशा औद्योगिक क्रांत्या झाल्या, शैक्षणिक क्रांती झाली, तंत्रज्ञानाची क्रांती झाली, हे जे बदल घडत गेला, हे प्रबोधन जे जगामध्ये झालं ते काही अचानक घडलेलं नाही. त्याला अनेक शतक निघून गेले, त्याच्यानंतरच जगामध्ये बदल झाला. ही समाजाची बदलाची आता क्रांती समाजासमोर आलेली आहे. आपण आता शिकलो. बाबासाहेब ज्या पद्धतीनं म्हणाले की समाजानं शिकलं पाहिजे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज आपण शिका लागलो. आपण आपल्या बुद्धाच्या विचाराचं अनुकरण करू लागलो. म्हणून खऱ्या अर्थानं ही जे बदल आज आपल्याला समाजासमोर दिसते हे खरोखरच प्रबोधनाची गोष्ट आहे. म्हणून हे 10 दिवसाचं प्रशिक्षण हे समाजामध्ये खेड्यापाड्यापर्यंत गेलं पाहिजे. समाजामधल्या जे काही वाईट सवयी, चालीरीती असतील, ज्या अंधश्रद्धा असतील त्या दूर झाल्या पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं मी सार्थक झाला असं समजतो. आणि आपण 10 दिवस या कार्यक्रमाचा जे विचार अंगीकारला ते आपल्या जीवनामध्ये आत्मसात कराल, त्या पद्धतीनं आपण वाटचाल कराल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबतो. जय भीम. काय असावा बरं आमचा उद्देश तुमच्या बुद्धीला? आपल्या गावामध्ये वातावरण अतिशय गढूळ होत आहे. सगळ्याच गावामध्ये, आपल्या गावामध्ये नाही. आणि हे गढूळ वातावरण एक तुरटी टाकण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हे गढूळ पण, घाणेरडे पाणी किंवा गढूळ पाणी निथळ कसं व्हावं, शुद्ध कसं व्हावं, शुद्ध होण्यासाठी हे तुमचं शिबिर आहे. निरोगी जीवन तुम्ही जगावं म्हणून हे शिबिर आहे. सरांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं. यानंतर अगदी 2-3 मिनिटांमध्ये अंजण खेळून आलेले विजय भगत हे माझे मित्र आहेत, माहूर यांनी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला त्रिवार वंदन. भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांना वंदन आणि जय भीम. पूजनीय आर्याजी यांना वंदन. इथं बसलेले आहेत अध्यक्ष उपसरपंच या गावचे कपिल सेंडे, यानंतर प्राध्यापक डॉक्टर बोधाचार्य उत्तमरावजी सेंडे, आदरणीय डॉक्टर जनकराव मानकर, पंचशील विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश जी गायकवाड साहेब, आमचे बंधू भगतदादा, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष संजयजी पाटील, ॲडव्होकेट साहेब वाठोरे साहेब, समोर बसलेले श्रद्धावान उपासक उपासिका बाल आणि बालिका, या सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. मी 2 मिनिटांमध्ये माझं मनोगत व्यक्त करणार आहे. यांची रत्न लोके विधत विविध पुतू रत्नां बुद्ध समनती तस्मा सौती भवंतुनी. या विश्वामध्ये पुष्कळ असे रत्न आहेत, पुष्कळ असे माणिक आहेत. त्या अनमोल माणिकापैकी सर्वात अनमोल बुद्धरत्न आहे. या बुद्धरत्नाचं रत्नापासून माझं मंगल हो, या बुद्धरत्नापासून माझं कल्याण हो. यानंतर नतावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपी सुत्वानंद धम्मं कायेन पसती. पुष्कळ बोलल्याने धम्मधर कोणीही धम्मधर होत नसतो. जे धम्माचे प्रत्यक्ष कायेने अनुकरण करतात व जे धम्माची अवहेलना करत नाहीत ते सर्व धम्मधर होतात. त्यासाठीच या सायफळ गावामध्ये, याच्या आधी लिंगायत शहरामध्ये, त्याच्यानंतर सायफळ, आता माहुर सुद्धा चालू आहे, हे उपासक उपासिका धम्म शिबिर लावलेले आहेत. या धम्म शिबिरासाठी केंद्रीय शिक्षिका म्हणून शंभरकर मॅडम इथं आपल्याला धम्म वर्ग, सर्व धम्म कसा शिकायचा हे यांनी आपल्याला सर्व सांगितलेलं आहे. आणि एवढेच बोलून मी माझे 2 शब्द इथंच थांबवतो. जय भीम, जय बुद्ध. बोलण्यासारखं खूप आहे, काही गडबड करू नका. काहीच आपण बसत नाही. बाबासाहेब 18 तास बसायचे, तेव्हा तुम्ही सन्मानाने जगत आहे, आम्ही सन्मानाने जगत आहोत, गाड्या घोड्याने फिरत आहोत. काय लायकी होती हो महाराण गावाच्या बाहेर? कुत्रा विचारत नव्हता आपल्याला. आणि बसण्यासाठी आपण कंबर दुखते, पाय दुखते. त्या तथागतांनी राजवाडा सोडून एक भिक्षाटन घेऊन, भिक्षापात्र घेऊन अख्खा भारत बौद्धमय केला. बाबासाहेबांनी एका पेनाच्या भरोशावर सगळ्यांचं जीवन सुजलम सुफलम केलं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय दिली. SC ST OBC व्हिजेंटी. एका माणसाने परिश्रम केला 18 तास. आणि बसण्यासाठी एवढ्या दुरून पाहुणे आले. दररोजचं बसा म्हणत नाही मी तुम्हाला. मी एवढ्या वर्षानंतर हा पहिला कार्यक्रम लावला इथं, मी मान्य करतो. माझ्या डोक्यात आलं का बाई, मी पांढरकवड्यामध्ये 10 शिबिरं लावले, घाटांची 10 शिबिरं लावले. मग मला इथं शंकर काकाचा फोन आला, कल्याण काकाचा फोन आहे, बाबा तू व्हॉट्सअपवर मी व्हिडिओ पाहतो, युट्यूबवर व्हिडिओ पाहतो, तू असा करतो तसा करतो. आणि गावात एकही लावत नाही शिबिर. लगेच दुसऱ्या दिवशी शिबिर. बस उठू नका, कोणी उठलं तर याद राखा. यानंतर मी आयुष्यमान दयानंद भगतला विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. अखिल जगाला शांतीचा, ममतेचा, मायेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध
आणि तुम्हा आम्हा जे मान सन्मानाचं जीवन देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, या सर्वांना प्रथमतः मी अभिवादन करून आर्याजी खेमो यांना मी पंचांग प्रणाम करतो आणि उपस्थित पाहुणे मंडळी व उपासक उपासिका या सर्वांना माझा सप्रेम जय भीम. बंधुजनो, आताच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे की या सायपळ हे खेडेगाव, पण या खेडेगावामध्ये परिवर्तन हे जे घडवून आणण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर उत्तमराव शेंडे सरांनी एक मनासी गाठ बांधून की काहीतरी परिवर्तन व्हावं, कारण त्यांनी आता सांगितलं की त्यांच्या काकांचा फोन त्यांना गेला की बघा, गुणवान व्यक्तीशी जर संगत जर असली तर तुमची ओळख होते. आता वास्तविक पाहता माजी श्रामनेर संजयजी पाटील यांचा जो माझा संबंध आलेला आहे या धम्म कार्यातून, तसेच वजरा येथील बोधाचार्य अमृत पाटील यांच्याशी बी जे एक संबंध, जे घट्ट नातं जे निर्माण झालेलं आहे या धम्म कार्यातून, आणि माझे मित्र डॉक्टर प्राध्यापक उत्तमराव शेंडे हे आम्ही एकाच रूम मध्ये राहत होतो शिकत असताना. तर बघा किती वर्षांनी हा योगायोग म्हणण्यापेक्षा या धम्म कार्यातून ही जी नाती निर्माण होत आहे ती फार घट्ट झालेली आहे. आणि बघा, आज मुंबई आपल्या शंभरकरबाई वर्धा येथून येऊन आज तुम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे या धम्माचं, आज तुम्ही त्यांना विसरणार नाही. बघा या धम्मामध्ये किती ताकद आहे. तर या ठिकाणी शंभरकरबाईंनी जी नाराजी व्यक्त केली, बघा कसं असते, हे संपर्क जे वाढत असतो माणसाचा, त्यामध्ये माणसाची डेअरिंग येत असते, पण इथल्या महिलांमध्ये जी डेअरिंग नव्हती. तर याच्या मागचं कारण की त्यांना प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही पुढच्या वेळेस या, तुम्ही 2 महिलाला बोलवायला करसाल तर जिथं 20 महिला येण्यास तयार राहतील. कारण हे संपर्क जो वाढत असतो, कारण आज त्यांच्यात परिवर्तन झालेलं आहे. कारण वाटोरे सरांनी खूप चांगलं बोलले, त्यांनी बी की त्यांना सर्व कळालं, पण व्यक्त करण्यासाठी त्यांना हे सर्व नवीन दिसत आहे. पाहुणे मंडळी कसं बोलावं, तर त्यांच्यात हिंमत, पुढच्या वर्षी नक्कीच आवर्जून तुम्ही यावं आणि त्यांचे मनोगत ऐकावं. तर असो, ह्या माहूर तालुक्यामध्ये आज या धम्म कार्यामध्ये अग्रेसर असणारे माझे दाजी प्रकाशजी गायकवाड साहेब, हे या धम्म कार्यासाठी त्यांनी धम्म परिषदाही घेतल्या, बौद्ध विवाह मेळावे घेतले, आणि त्यांना फोन जरी लावला तर त्यांनी कार्यक्रमाला हजर होतात. त्यांना मी या प्रसंगी त्यांचं खरंच आभार व्यक्त करतो की त्यांनी धम्म कार्यात अग्रेसर राहतात. तसेच आज या वाई या गावामध्ये प्रॅक्टिससाठी या विदर्भातून आलेले डॉक्टर साहेब हे गेल्या 2 वर्षापासून बोधिसत्व टीम तयार करून आज त्या टीम मध्ये वाटोरे वकील आहेत, सुभाष खडसे, संजयजी पाटील, थोरात सर आहेत. की एक या टीमने एक मनामध्ये एक म्हणजे ध्येय निर्माण केलं की आता शेंडे सरांनी सांगलं की हे जे गढूळ वातावरण झालेलं आहे, तर यामध्ये त्रुटीचं जे काम करण्याचं हे बोधिसत्व पदचे टीमचे
सर्व पदाधिकारी गेल्या 2 वर्षापासून प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या म्हणजे माणसामध्ये काय परिवर्तन करता येईल. आता पुढच्याच महिन्यामध्ये म्हणजे 14 एप्रिलला जे बाबासाहेबांची जयंती येत आहे, तर 1 मार्च पासूनच जयंतीच्या तयारीला लागतात, डीजेचे नियोजन लावतात. तर आम्ही गेल्या 2 वर्षापासून या डीजे मुक्त जयंतीसाठी खूप प्रयत्न करत आहोत, पण आजही काही ठिकाणी त्याला उजरी करून म्हणल्यासारखं त्यांनी लावण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांना आज त्यांना कळालं नाही की आपण अधोगतीकडे चाललो की प्रगतीकडे चाललो, हे त्यांनी सोचायला पाहिजे. आम्ही जे प्रयत्न करत आहोत की डीजे मुक्त होऊन प्रत्येक गावामध्ये स्पर्धा परीक्षा, त्यांना बाबासाहेब किती कळाला त्यांच्याकडून वक्तृत्व स्पर्धा घेतली पाहिजे, लेखी परीक्षा घेतली पाहिजे, आणि त्यानं जर त्या परीक्षेत प्रथम जर आला तर त्याचं डीजे लावून त्याचा तिथं सत्कार करायचा, तरच बाबासाहेबाला खरे अभिवादन ठरल्या जाईल. पण 2-2 हजार रुपये जमा करून जर डीजे लावून दारू पिऊन जर जयंती करत असाल तर हे अधोगतीकडे जाण्याचं कारण आहे. तर असो, या धम्म शिबिर जे उपासक उपासिका या धम्म शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे, या सायफळवासियांचा मी खूप आभार मानतो. कारण या उत्तमराव शेंडेंनी मला फोनवर सांगितलं की भगतसाहेब, हरडप आणि अंजनखेड या गावी हे शिबिर लावायचं आहे. तर सर, निश्चितच तुमचे सुद्धा मी आभार मानतो की खरंच तुम्ही जे हे ध्येय ठेवलेलं आहे की प्रत्येक गावामध्ये धम्म काय आहे कळायला पाहिजे. तर निश्चितच मी महिलाशी संवाद साधून या पुढचं मी नियोजन लावतो. आणि हो, काल गोकुळचा म्हणजे मीटिंग झालेली आहे की उद्या त्यांचा सुरुवात होणार आहे. तर या ठिकाणी मानकर साहेबही आलेले आहेत. तर प्रत्येक गावाला तुम्ही सुद्धा भेटी दिल्या पाहिजे. जोपर्यंत तुम्ही इतरांशी संपर्कात येणार नाही, तुमच्यामध्ये डेअरिंग निर्माण होणार नाही. कारण आज या धम्माच्या कार्यातून आम्ही जे एक नातं निर्माण जे झालेलं आहे आणि याच्यातून जे परिवर्तन होत आहे, तर आपल्या मुलांना सुद्धा या धम्माविषयी आवड निर्माण होईल. या प्रसंगी मी एवढंच समजू शकतो आणि मी माझे लांबलेले भाषण इथंच थांबतो. जय भीम. जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. या येवन जीवन ऋण कटवा घृत पिवेत, हे जीवन पुनरागमन कुतः. तथागत म्हणतात, हे जीवन पुन्हा पुन्हा येत नाही. तलवारीप्रमाणे या जीवनाला चमकवा. चालत असताना लोकांनी आपला आदर्श घ्यावं. मुलगा असावा तर असा असावा. चालत असताना आपल्या समाजाच्या लोकांचा, बाजारात असताना आपल्या मनाला पाहिजे हे बुद्धिस्ट आहे. यासाठी आम्ही प्रशिक्षण लावलं. बसमध्ये प्रवास करत आहे आमचे डॉक्टर साहेब, लोकांना ओळखावं हे बुद्धिस्ट आहे. तुमची ओळख काय हो? तुमचं आचरण, पंचेसी. तुम्हाला माहित आहे का, मी सगळ्या महिलांना पुरुषांना माहित आहे माझी काय अवस्था होती इथे. 10व्या वर्गापर्यंत मला चप्पल घडली नाही हो. बिना चप्पलनं मी गोकुळला पैदल जायचो. झोपडी होती माझी इथं. आई वडील माझे मोळ्या विकायचे, रोजमजुरी करायचे. रोजमजुरी घेतले नाही तर गाव सोडून गेले, दुसरीकडे मोळ्या विकल्या बाजारात आणि आम्हाला शिकवलं. सकाळी मी 5 वाजता पाणी भरायचं त्या विहिरीहून, वाघाई विहिरीहून. मी स्वतः इथं होतो तोपर्यंत पाणी भरलं. पाण्याची इतकी दयनीय अवस्था इथं. मी गेलो तरी पाण्याची दयनीय अवस्था, आजही दयनीय अवस्था. विहिरी नदीहून पाणी आणलं मी स्वतः, नदीहून डोक्यावर पाणी. हे काय सांगत आहो? परिश्रम करा, फुकट काही मिळत नाही. घाम गाळा.
10 रुपये मला 10व्या वर्गापर्यंत असं दिसले नाही का माझ्या खिशात होते. दुसरी महत्वाची गोष्ट, मुलांना आदर्श सांगा. अहो, मी सकाळी 6 वाजता मसणखुटीच्या झाडाखाली, आजही लिंबाचं झाड आहे, त्या लिंबाच्या झाडाखाली 6ला जात होतो. 11ला शाळा होती. 6 ते 10 वाजेपर्यंत अभ्यास करत होतो. प्रत्येकाला इथं माहित आहे, कल्याण काका, माणिक काका, शंकर काका, मोठी आई, सगळ्यांना माहित आहे. मी कंटिन्यू 7 ते 10 अभ्यास करून एका अर्ध्या तासात तयारी करून गोकुळला पैदल शाळेत गेलो. 10व्या वर्गापर्यंत शिकलो. काय मुलांना आदर्श देता हो तुम्ही? शाळेत जायचं, पुस्तक घेऊन डोक्यावर दळण असायचं, दळण दळून आणायचं. पाऊस आला तर आमच्या घरचे भांडे वर यायचे, तरंगायचे, घरभर पाणी, रात्रभर झोप यायची नाही, असं घर आमचं. काय संस्कार देता हो मुलाला? खर्रा गुटखा कसं होईल हो आपल्या समाजाचं? कसं होईल? मी काल 2-3 तास मुलासोबत चर्चा केली, लहान लहान मुलासोबत. ते म्हणाले का बा तुम्ही 8 दिवसालेच येत जा. आता 8 दिवसाले, 7 दिवसालेच येत जा. आम्ही यायला तयार आहे. तथागताला याचना केल्याशिवाय तथागत प्रवचन करत नव्हते, माहित आहे तुम्हाला. मी पहिलं प्रवचन काल केलं. कोणी उठू नका, लहान मुलगा असो कोणी, तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, एक उठलं तर याद राखा, मी येणंच बंद करतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो. आपल्या काही सन्माननीय महिला होत्या, खूप काही बोलत नाही मी, त्यांचं थोडं महत्वाचं काम आहे. सुधा प्रकाश मुजमुले, पुढे त्वरित या 2 मिनिटात. कमला शंकर शेंडे, दीपाली राजू पुनवटकर, शालिना अनिल बनसोड, रूपा कल्याण शेंडे, माला प्रकाश शेंडे, येनुबाई प्रकाश मुनेश्वर यांनी त्वरित या 1 मिनिटात, अर्जंट काम आहे. ह्या महिला दररोज येणाऱ्या विहारात. पुढे या. भास्कर, आयुष्यमान जनक मानकर, आयुष्यमान प्रकाश गायकवाड, भगत सर, पाटील सर, सगळी टीम, थोरात सर. मी लिहिलेली रमाई आहे. मी पुस्तक 2 लिहिलेले आहे, तुम्हाला माहित नसेल, स्वतः लिहिलेले आहे. माझे पुस्तक अख्ख्या महाराष्ट्रात 2-3 हजार खपलेले आहे. रमाई संघर्षाचा हा पुस्तक मी लिहिलेला आहे. हे पुस्तक या महिलांना द्यावं आणि हे वाचल्यानंतर रडल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांनी एकाएकाला एक द्या. फोटो घ्या. गेले, कोण्या बुक डेपोवर गेले तर ते पुस्तक मिळेल, आणि तुम्हाला लागलं तर मला मागून घ्या. यानंतर मी संजय पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी अगदी 2 मिनिट, अध्यक्ष शेवट बोलत असते परंतु प्रोटोकॉल थोडा टाळून मी बोलत. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजा चक्रवर्ती सम्राट अशोक, माता रमाई यांना पंचांग प्रणाम. भारतीय बौद्ध महासभा यांना पंचांग प्रणाम. तसेच वंदनीय आर्याजी, भिक्खुनी खेमाजी यांनाही वंदन. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना जय भीम. तर बंधुजनो, वेळ खूप कमी आहे. इथं सुरुवातीला माहूर तालुक्यामध्ये सर्वात प्रथम शिबिर लागलं लिंबायतला माझ्या कार्यकर्त्यांनी, आणि शांतिदूत मुळे हे फार श्रद्धाम उपासक आहे. त्यांनी 40 मूर्त्या दान दिलेल्या आहे. 60,000ची एक मूर्ती, 36 मूर्त्या घाटांची तहसीलमध्ये आहे आणि बाकीच्या मूर्त्या आपल्याकडे काही आहे. जेवढा ते दानशूर, पण ते नाव सांगू नका म्हणते. कार्य खूप मोठं आहे त्यांच्यावर. त्यांनी सांगितलं की पाटील हे आपल्याला शिबिर घ्यायचे आहे, आणि संतोष डोंगरे लिंबायतचा ते एक, म्हणजे माझी हिंमतच होय नाही कसं घ्यायचं खरं सांगायचं म्हणजे नेमकं काय करायचं बुवा, कारण महिलांचा प्रतिसाद पाहिजे ना. तेव्हा त्यांनी ते शिबिर राबवलं. त्या बायाचं जे प्रतीक म्हणजे आम्ही पाहिलं भाषण देताना, मी थक होऊन गेलो. मॅडम किती चांगलं सांगितलं तुम्ही, आम्हाला माहितच नव्हतं. 10 पारमित्या माहित नव्हत्या, आर्य अष्टांगिक माहित नव्हतं. किती चांगलं सांगितलं. त्यांनी कौतुक करू सांगितलं त्यावेळेस. तसं शंभरकर मॅडम ह्या सुद्धा
त्यांनीच वेळ सांगितलं, कारण ते मी त्या दिवशी आलो होतो त्यावेळेस रमाईचा विषय घेतला, त्याच्यानंतर 12 पौर्णिमेचं महत्व सांगितलं, तुम्हाला सण उत्सव सांगितलं होतं, त्यांनी पूर्ण सांगितलं. शंभरकर मॅडम आमच्या बरोबरच आले आणि उद्घाटन केलं. आनंद झाला की सायफळच्या बौद्ध उपासक उपासिका हे खूप श्रद्धावान आहेत. आणि माझे शंकरजी शेंडे साहेब हे तालुक्याचे संघटक आहे. आणि हे इथं जे मला वातावरण दिसलं, सुरुवातीला थोडंसं वाटत नव्हतं, कारण कोणतेही नागरणी करता आणि जरा असं वेळच लागते, जर पडित असल्यानंतर साहजिक आहे. परंतु इथं फास्ट डेव्हलप झालं आणि मला खूप आनंद झाला. मी पंचशील जर पाळल्याने काय होते बरं, शरण कोण जातो, म्हणजे शरण कोण जाते, म्हणजे अपराध करणारावाला शरण जाते, बरोबर आहे की नाही. जे गुन्हेगार आहे ते शरण जाते, त्याला लाज वाटते. आपण शील पाळल्यानंतर आपल्याला भीती वाटत नाही, कारण जे शीलवान आहे ते भीत नसते, जे शील भ्रष्ट आहे ते भीते. म्हणून पंचशील किती महत्वाचं आहे. एक तुम्हाला थोडीशी कथा सांगतो, थांबतो कारण वेळ खूप कमी आहे. तर एक अफाट नगर असते, त्या नगरीमध्ये राजा असतो आणि त्या नगरी एवढी समृद्धी असते, पण त्याच्यात एक चोर असतो. तो चोर एवढा डकेत असतो, त्यानं ठरवलं की या ठिकाणी शंकर शेंडेच्या घरी चोरी आज करायची आहे मला. बस ठरवून टाकलं की ते शंकर शेंड्याकडे चोरी झाली म्हणजे झाली. त्यानं म्हटलं त्या कोणाच्या घरी चोरी करायची आहे मला, तो ठरवत होता की चोरी करायचा हमखास. परंतु एक दिवस काय झालं, तो चोरी करायला गेला असताना एका भिक्खूचं प्रवचन चालू होतं, भंतेजीचं, आणि त्याने ते पंचशील सांगितलं. चोरी करू नका, हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटे बोलू नका, दारू पिऊ नका, हे पंचशील सांगितलं. त्यानं विचार करून ऐकलं, हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटे बोलू नका, दारू पिऊ नका. अरे हे तर चांगली गोष्ट आहे, मग आपण याच्यातलं काय पाळायचं भाऊ. त्याला वाटलं आपण खोटे बोलणार नाही, हे पाळून टाकू, कारण हिंसा करणं, चोरी तर मला करावंच लागते, त्याची माहीत उपशिवकाच आहे की नाही. व्यभिचार जाऊ द्या, परंतु मी खोटे बोलणार नाही हे ठरवलं. काही असू द्या, आपण खोटे बोलायचं नाही. परफेक्ट त्या जोरानं ठरवलं की आपण खोटे बोलायचं नाही, काही जरी झालं तरी. शेवटी काय झालं, मग एक दिवस तो चोरी करायला जरूर जाता. एक दिवस राजाला असं वाटलं की आपल्या नगरामध्ये काहीतरी चाललेलं आहे का, काहीतरी पाहावा म्हणून त्यानं काय केलं, राजानं फाटकं फुटकं पटका बांधला, फाटके बिटके कपडे घातले आणि 12-1 वाजता राज दरबारातून निघून आला. निघून आल्यानंतर आता फाटकं फुटकं कपडे हे दिसल्यानंतर तो गरीब, त्याला वाटलं आता कोण राजाला ओळखणार. तर ते बेटा हा चोर निघला की बिलकुल राजाच्या घरी चोरी करायला जायचं. त्यानं ठरवलं राजाच्या घरी आज डाका टाकायचा. आणि ते जातात दोघं जण एकमेकाला भेटले. अरे ते राजा म्हणते, अरे तू कुठं चालला यार म्हणते, कुठं चालला म्हणते तू. अरे त्याला माहित आहे खोटं बोलायचं नाही, मी चालू म्हणते चोरी करायला. अरे म्हणते राजा कमाल आहे, चोरी करायला चाललो म्हणते ते. हो बरं कुठं चालला चोरी करायला, राजाच्या महालात. अरे माझ्या महालात चालला तू. त्याला वाटते आश्चर्य वाटते की कारण हे खोटं बोलायचं नाही, सांगते ना समजते ना, आपण खोटं बोलायचं नाही. मी राजाच्या महालात काय चोरी करणार, मी त्याचे हिरे चोरतो म्हणते. त्याला आश्चर्य वाटते की बा खरोखरच खरं करते का, म्हणजे ठीक आहे. तो निघून जाते, परंतु त्याला काय म्हणते, तुला जे चोरलेलं आहे ते मला अर्ध देशील का म्हणते. अर्ध द्यावं लागेल म्हणते तुला अर्ध. तर ते ठीक आहे देतो, पण इथं थांब म्हणते, तू जाऊ नको, आत्ता आणतो म्हणते जाऊन मी. तर तो राजा वेशधारी म्हणजे म्हातारा राजा तो थांबते आणि हा खरंच जाते. तिथं बिलकुल डका टाकते, त्या हिरे असते की नाही पेटी, ते फोडफाड करून हिरे पाहायचे. तिथं 3 हिरे असते. त्याला वाटते आपल्याला 3 चोरता येणार नाही, कारण त्याला अर्ध द्यावं लागते. म्हातारा आहे उभा, खोटं बोलायचं नाही. त्याला 1 देतो म्हणलं, अर्धा माहिती देतो म्हणलं. तर ते काय करते, त्याच्यातले 2 हिरे घेते, कारण त्याला अर्ध द्यायचा भाग होतो ना. म्हणून तो राजाकडे पुन्हा 2 हिरे चोरून येते आणि राजा तिथं पटका बांधून म्हणजे वेशात राहते. हे घे म्हणते, 1 हिरा तुले, 1 हिरा मला, अर्ध तुला, संपला. त्याच्यानंतर मग राजाला आश्चर्य वाटते की बेटा माझे हिरे चोरले. मग राजा दिवस निघते. दिवस निघाल्यानंतर सर्व बोंब होते की राजाचे हिरे चोरी गेले, हिरे चोरी गेले, हिरे चोरी गेले. मग पेटीत पाहिलं तर काहीच नाही, साऱ्या गोष्टी हिरे चोरी गेले, हिरे चोरी गेले, सारी बोंब होते. मग राजा आपला राज म्हणजे वेश धारण करतो आणि दौंडी देते. सर्व गावात दौंडी पिटवा म्हणते, सर्वांना बोलवा म्हणते, इथं एक जण घरी राहिला नाही पाहिजे म्हणते.
ठीक आहे. सर्व जणांना बोलवते आणि बोलल्यानंतर बसवे साहेबाला कोणा चोरी केली म्हणते. आता चोराला माहित आहे ते खोटं बोलायचं नाही, आपली शपथ आहे. मी केली म्हणते चोरी. अरे बापरे म्हणते, खरं इकडे म्हणते मग मी केली म्हणते. किती हिरे चोरले तुला म्हणते. मी म्हणते दोन तिथं 3 हिरे असते, एक हिरा गायब असते. आणि मी म्हणते 2 हिरे चोरले म्हणते, एक म्हाताऱ्याला दिला म्हणते, एक माझ्याकडे. ते खरं बोलते, परंतु त्याच्यातले 3 हिरे असते, ते 3 हिरे गायब होते. ते 3 हिरे कोण घेते? जो मंत्री असते की त्याच्यावाला रक्षण करणारा तो मंत्री घेते. तर राजा लक्षात येते की बाबा हे जे त्याला मंत्र्याला काय वाटतं चोरी तर झालेलीच आहे, आता काय ओळखू येते. तो मंत्री एक लपून ठेवून देते. मग राजा लक्षात येते की हा चोर आहे परंतु खरं बोलत आहे बेटा. म्हणून त्याला त्या मंत्र्याला बोलवते. मंत्री म्हणते एक हिरा कुठं गेला, कारण हे चोर आहे मला माहित आहे परिपूर्ण, तर तुला चोरला म्हणजे त्या मंत्र्याला काढून टाकते आणि या खरं बोलत आहे तू सत्य बोलत आहे म्हणून त्याची मंत्र्यामध्ये नियुक्ती करते. सांगायचं तात्पर्य म्हणजे शिलेमध्ये खूप पावर आहे. कारण भगवान बुद्धाच्या काळामध्ये शिलेला खूप महत्व आहे. जो शीलवान असतो त्याची किंमत होते, शिलेचे तरंग निर्माण होते. जर शील नसेल तर विद्या सर्व फुकाची असते, पूर्ण जीवन फुकाचं असते. म्हणून शील जपलं पाहिजे. त्यानं एक शील पाळलं तर ते मंत्री झाला. जर 25 शील कोणी पाळत असेल तर ते निश्चित त्याचा जास्तीत जास्त विजय होतो. चला विश्वास नाही मानतो की माझं वाईट होऊ शकत नाही कारण मी शिलेचं पालन करतो. कारण आता समजा तुमच्या गावात नाही आलो मी, एखाद्याला खूप सेवा दिल्या, व्हायला भेटलं खूप सेवा दिल्या, मग राजच्या आल्यानंतर हायकर बाप ते हायकर मला भीती वाटते कारण मी त्याला सेवा दिल्या असत्या, माझं शिलेचं भंग झालं. मग मी हायका मला भीती वाटते, मी त्याला जर सेवा दिल्या नाही, कोणाला सेवा दिली नसते, मी अर्ध्या फिरू शकतो, माझा कोण दुश्मन नसतो. म्हणून शील किती महत्वाचं आहे हे फार चांगलं आहे. आणि या शिबिरामध्ये शंभरकर मॅडमने चांगलं शिकवलं. आणि तसेच खरं म्हणजे ऋण मानतो शेंडे सरांचं. शेंडे सरांना फार परिश्रम घेतले आणि ही जी माझी जबाबदारी ती खरं म्हणजे ती शेंडे सरांनी उचलली. मी त्याला सहमत दिली की शेंडे सर तुम्ही करा, काही विषय नाही. आणि शेंडे सरांनी फार मोठं इथं योगदान दिलेलं आहे. आणि सर्व शंकरजी शेंडे यांनी सुद्धा योगदान दिलं, सर्व महिलांनी योगदान दिलं. त्या पाहुणे आले आणि सर्वांचं मी डॉक्टर साहेब, वाटोरे साहेब, भगत साहेब आणि आर्याजी यांनी सुद्धा आपल्याला माहिती दिली. त्याबद्दल सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. थोरात सर, गायकवाड साहेब, अमृत पाटील माझे त्याने वजनाचं शिबिर घेतलं त्याबद्दल सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि ऋणात राहू इच्छितो. आणि मला 2 शब्द दिले तुम्ही शांतपणे ग्रहण केलं त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि ऋणात राहू इच्छितो. सर्वांना जय भीम.